नमस्कार मित्रांनो, आजचा काळ डिजिटल आहे आणि डिजिटल जगात सर्वात मोठा बदल घडवणारी गोष्ट म्हणजे एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. काही वर्षापूर्वी आपण एआय बद्दल फक्त ऐकत होतो, पण आज एआय आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या कामात, शिक्षणात, आपल्या दैनंदिन जीवनात आले आहे. आणि या एआय चे सर्वात पॉवरफुल स्वरूप म्हणजे चॅट जीपीटी. एक असा एआय जो तुमच्याशी अगदी माणसासारखा बोलतो, तुमचे प्रश्न समजतो आणि तुमच्या भाषेत उत्तर देतो. काही लोक त्याचा वापर करून 10 पट वेगाने काम करत आहेत, तर काही लोक अजूनही चॅट जीपीटी म्हणजे नेमकं काय या प्रश्नात अडकले आहेत. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला फक्त माहिती देणार नाही, तर तुम्हाला एआय युगात टिकण्यासाठी आवश्यक ज्ञान देणार आहे. ज्याकरता मी ही चॅट जीपीटी शिकण्याची मराठी सिरीज सुरू करत आहे. या सिरीजच्या आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण चॅट जीपीटी म्हणजे नेमकं काय, तो कसा काम करतो, तो कशासाठी वापरला जातो आणि सामान्य लोक त्याचा कसा फायदा घेऊ शकतात याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. जर तुम्हाला एआय, चॅट जीपीटी याविषयी नियमित माहिती मराठीत हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया ही व्हिडिओ. चॅट जीपीटी म्हणजे काय? चॅट जीपीटी हा ओपन एआय नावाच्या कंपनीने बनवलेला एआय आधारित भाषा मॉडेल आहे. तो तुमच्या भाषेत लिहिलेला मजकूर समजतो, प्रक्रिया करतो आणि अर्थपूर्ण उत्तर देतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण त्याला काहीही विचारलं तर तो ते वाचतो, आपल्याला काय हवे आहे ते व्यवस्थित समजून घेतो आणि आपल्याला अपेक्षित असे डायरेक्ट उत्तर देतो. गुगल आपल्याला माहिती कोठे आहे ते दाखवते, म्हणजेच त्याच्या लिंक तुम्हाला देते, ज्यातून तुम्हाला अपेक्षित माहिती अथवा उत्तर शोधावे लागते. पण चॅट जीपीटी आपण जे काही विचारलं आहे ते समजून घेऊन तुम्हाला अपेक्षित माहिती अथवा प्रश्नाचे उत्तर तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला देत असते. चॅट जीपीटी म्हणजे रायटर, टीचर, असिस्टंट, प्रॉब्लेम सॉल्व्हर, आयडिया जनरेटर सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. चॅट जीपीटी मागील तंत्रज्ञान. चॅट जीपीटीच्या मागे 3 मुख्य तंत्रज्ञान काम करतात. नंबर 1, मशीन लर्निंग. हे मॉडेल इंटरनेटवरील प्रचंड प्रमाणातील माहितीवर प्रशिक्षण घेतं. हे ट्रेनिंग एवढं मोठं असतं की चॅट जीपीटीला भाषेची रचना कशी करावी, शब्दांचा अर्थ कसा समजून घ्यावा, वाक्य रचना कशी करावी, माहिती कशी लिहावी आणि प्रश्नांची अपेक्षित उत्तरं कशी द्यावीत हे सगळं शिकवलं जातं. नंबर 2, न्यूरल नेटवर्क्स. मानवी मेंदू जसा काम करतो त्यावर आधारित ही प्रणाली काम करते. चॅट जीपीटी मध्ये अब्जो पॅरामीटर्स असतात जे मानसिक प्रक्रियेप्रमाणेच डेटा प्रोसेस करतात. नंबर 3, NLP, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. हे ते तंत्रज्ञान आहे जे चॅट जीपीटीला मानवी भाषा समजायला मदत करते. जसे विचारलेल्या माहितीच्या प्रश्नाचा टोन कसा आहे, सिरियस आहे, फनी आहे, प्रोफेशनल आहे हे समजून घेणे, हेतू समजणे, संदर्भ समजणे, पुढे काय उत्तर द्यायचे ते अचूक ठरवणे, ही सर्व प्रक्रिया काही सेकंदात होते. चॅट जीपीटी काय करू शकतो? चॅट जीपीटीची क्षमता खूप मोठी आहे. आज चॅट जीपीटीचा वापर लाखो लोक वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक गोष्टींसाठी करत आहेत. जसे सोशल मीडियामध्ये कंटेंट क्रिएटर करता याची चांगली मदत होत आहे. यूट्यूब क्रिएटरला व्हिडिओ करता स्क्रिप्ट तयार करून घेणे, अट्रॅक्टिव्ह टायटल, डिस्क्रिप्शन तयार करून देऊ शकतो. ब्लॉग करता वेगवेगळ्या विषयातील लेख, कथा लिहून देऊ शकतो. सोशल मीडिया करता आकर्षक पोस्ट तयार करून देऊ शकतो. नवनवीन आयडिया देऊ शकतो. शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, इतिहास इत्यादी विषयात नोट्स तयार करायला मदत करणे, कठीण विषय असतील तर त्याचे सोप्या भाषेत रूपांतर करून देऊ शकतो. परीक्षेची तयारी करण्यासाठी MCQ, प्रश्न व उत्तरे, सारांश तयार करणे, भाषांतर करून देणे. करिअरच्या क्षेत्रात सुद्धा याचा खूप फायदा होत आहे. जॉब करता रिझ्यूम तयार करणे, जॉब इंटरव्ह्यू साठी क्वेश्चन्स तयार करणे, जॉब ऍप्लिकेशन करता कव्हर लेटर तयार करणे. बिझनेस मध्ये सुद्धा याचा वापर केला जात आहे. मार्केटिंगच्या नवनवीन आयडियाज मिळवणे, कस्टमर सर्व्हिस मध्ये ग्राहकांच्या चौकशीला प्रतिसाद देणे, ग्राहकांना पाठवायचे मेसेजेस, जाहिरात तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. कमीत कमी वेळात बिझनेस रिपोर्ट्स तयार करणे, बिझनेस संबंधित ईमेल्स तयार करणे,
एक्सेल फॉर्म्युला करता सुद्धा याची मदत घेतली जाते. टेक्निकल क्षेत्रात तर याचा भरपूर वापर केला जातो. सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी अगदी कमी वेळात प्रोग्रामिंग कोड तयार करणे, बग्स फिक्स करणे, म्हणजेच एखाद्या सॉफ्टवेअर प्रोग्राम मध्ये काही चूक किंवा समस्या असेल तर ती चूक दुरुस्त करण्यात याचा वापर केला जातो. तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी मानवी हस्तक्षेपाने कामे करण्यासाठी, ऑटोमेशन आयडिया मिळवण्यासाठी याची मदत घेतली जाते. सामान्य लोक कसा वापर करू शकतात? गृहिणी रोजच्या जेवणाकरता, मेनू व रेसिपी करता मदत घेऊ शकतात. घर खर्च कसा सांभाळावा याचे नियोजन करण्याकरता माहिती मिळवू शकतात. मुलांना शिकवण्यासाठी मजेदार उपक्रम शोधू शकतात. प्रवासाची योजना तयार करू शकतात. अर्ज, नोटीस, भाडे करारपत्र तयार करून घेऊ शकतात. चांगले शुभेच्छा संदेश तयार करून घेऊ शकतात. चॅट जीपीटीचे फायदे व मर्यादा. फायदे: तुम्हाला काहीही विचारलं तरी काही सेकंदात उत्तर मिळते. वेळ आणि मेहनत दोन्ही वाचतात. तुमचे काम 10 पट जलद गतीने होते. कोणत्याही विषयावर हा आपल्याला माहिती देऊ शकतो. कोणत्याही भाषेमध्ये हा उत्तर देऊ शकतो. मराठीतही उत्तमपणे उत्तर मिळते. कठीण विषय अगदी साध्या आपल्या भाषेत समजावून सांगतो. मर्यादा: रिअल टाइम डेटा किंवा लाईव्ह न्यूज विषयी माहिती कधी कधी चुकीची मिळू शकते. 100% ॲक्युरेट नसतो. पर्सनल सेन्सिटिव्ह माहिती, बँक डिटेल, पासवर्ड, आधार क्रमांक शेअर करणे सुरक्षित नाही. तो तुमच्यासाठी निर्णय घेत नाही, फक्त सूचना देतो. अंतिम निर्णय तुम्हीच घ्यायला हवा. जास्त अवलंबून राहिलात तर स्वतःची कौशल्ये कमी होऊ शकतात. सारांश: चॅट जीपीटी खूप उपयोगी आहे, पण तो सर्वज्ञानी नाही. तो एक मदत करणारे साधन आहे, अंतिम निर्णय घेणारा माणूस नाही. तर मित्रांनो, आज आपण चॅट जीपीटीचा पाया म्हणजेच बेसिक माहिती शिकलात, पण त्याच्या खऱ्या शक्तीचं रहस्य प्रॉम्प्ट मध्ये आहे, ज्याच्याबद्दल आपण पुढील भागात सविस्तर माहिती घेणार आहोत. तरी आपल्याला ही व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करायला व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.